थोडं तुझं आणि थोडं माझं मालिकेच्या 2 सप्टेंबरच्या भागात प्रभूंच्या घरी कृष्ण जन्माष्टमी साजरी करण्यासाठी तयारी चालू असते. सुनंदा श्रीकृष्णाचा पाळणा जेव्हा ती हातात घेते त्याच वेळेस तिला तेजसची आठवण येते आणि ती तात्यांना सांगते की उद्या कृष्ण जन्माष्टमी आहे. सुनंदा खूप इमोशनल झालेली असते. ती तात्यांना सांगते की तेजसचा जन्म म्हणजे कृष्ण जन्माष्टमीचाच आणि तुम्ही तेव्हाच पासून ठरवलं की तेजसचा वाढदिवस कृष्ण जन्माष्टमीच्या तिथीला साजरा करायचा. आपल्या घरामध्ये कृष्ण जन्माष्टमी साजरी झाल्यानंतर तेजस हा माझ्या हातचा दही भात खायचा आणि त्याच नंतर स्वतःचा वाढदिवस साजरा करायचा. मी काय म्हणते आहे की गेल्या वर्षापर्यंत अगदी थाटात त्याचा वाढदिवस साजरा करत आलो होतो ना, मग उद्याचा दिवस तरी त्याला घरात घ्या की, असं सुनंदा तिच्या मुलासाठी तात्यांकडे विनंती करते. परंतु तात्या खूप चिडतात आणि सुनंदाला सांगतात की त्याचं कौतुक करावं असं तुमच्या मुलांनी काहीच दिवे लावलेले नाही आहेत. त्याने घरात चोरी केली आहे आणि आता तुम्हाला वाटतं की मी तिला माफ करावं. तुमच्या चिरंजीवाने लीलाच अशा केल्या आहेत की त्याची शिक्षा ही त्याला मिळायलाच हवी, असं सांगून तात्या निघून जातात. तेव्हा सुनंदाला तेजससाठी खूप वाईट वाटत असतं. इकडे संपदा, मानसी, निधी या तिघींनाही आता तेजससाठी खूप वाईट वाटत असतं. तेव्हा संपदा मानसीला सांगते की अगं, मग तुला सगळं माहिती होतं तर तू सांगायचं ना त्यांना. तेव्हा मानसी तिथे संपदाला सांगते की मी त्यांना म्हणाले होते की मी तात्यांना सांगते सगळं खरं, परंतु ते मला म्हणाले की राहू देत, मी त्यांच्याशी नंतर बोलेन. संपदाला आता तेजसचं कौतुकच वाटतं आणि ती मानसीला सांगते की खरंच त्यांचे आई वडील सुद्धा मनाने किती चांगले आहेत ना. संपदाला खूप मोठा प्रश्न पडलेला असतो. ती मानसीला विचारते की अगं, परंतु हे तर म्हणाले होते ना की आपल्याला ते खूप मोठे साहेब आहेत, मग ते काम नाहीत का करत? नाही म्हणजे अशी कोणती वेळ आली त्यांच्यावरती की त्यांना त्यांच्याच घरामध्ये चोरी करावी लागली? तेव्हा तिथे मानसी सांगते की आई अगं, ते राष्ट्रहिताचं काम करतात. राष्ट्रहिताचं काम म्हणजे समाजाची सेवा, प्रत्येकाच्या भल्याचा विचार, एवढंच कळतं मला. संपदा तिथे मानसीला विचारते की अगं, परंतु तेजस साहेब त्यांच्या घरच्यांना खरं का सांगत नाही आहेत? त्यांनी जर खरं सांगितलं तर त्यांच्या घरची सगळेच जण खूप चांगली माणसं आहेत, त्यांना समजूनही घेतील. तेव्हा मानसी सांगते की हो का आई, परंतु मलाही कळत नाही आहे की राष्ट्रहित असं का वागतायत. तर इकडे बाहेर तेजस आता वाट पाहत उभा असता. तिथे आभाने त्याला त्याचा शर्ट आणि तांब्याभर पाणी आणून दिलेलं असतं. तेव्हा आभा विचारते की नवीन शर्ट, उद्या वाढदिवस आहे म्हणून का? तेव्हा तेजस सांगतो की नाही. आभा विचारते की आता तांब्याभर पाण्याने आंघोळ कसं करणार आहेस तू? तेव्हा तेजस सांगतो की वेडी बिडी आहेस का तू? अगं, मला शर्ट इस्त्री करायचा आहे म्हणून मागवलं आहे. तर आबा आता हट्टीपणा करत तेजसला विचारत असते की नक्की काय चाललं आहे, परंतु तेजस सांगतो की उद्या तुमच्यासाठी सरप्राईज आहे, सांगेन उद्या. तेव्हा तेजस तिथे आबाला विचारतो की उद्या कृष्ण जन्माष्टमी आहे ना, तुम्हाला सगळी तयारी करायची असेल. आबा सांगते की हो दादा, आता तू आईला सोबत काम करण्यासाठी नाही आहेत म्हटल्यानंतर मला करावंच लागेल ना. आबा आता झोपण्यासाठी निघून जाते. तेव्हा तेजस आता त्याचा शर्ट इस्त्री करत असता क्षणी त्याच्या लक्षात येतं की त्याच्या शर्टचा तर खिसा फाटला आहे. तेव्हा तेजस विचार करतो की आईला उठवावं, परंतु त्याच्या लक्षात येतं की एकदा जर उठवलं तर परत झोप लागणार नाही तिला. त्यामुळे तेजसला आता मानसीची मदत घ्यावी लागते आणि तेजस मानसीकडे येतो. तेव्हा तिथे आता मानसी चकित होऊन विचारते की राष्ट्रहित तुम्ही इथे? तर तेजस सांगतो की ऐका ना, मला एक मदत करा ना, मला सुई दोरा हवा आहे. तेव्हा मानसी विचारते की आत्ता तुम्हाला सुई दोरा कशासाठी हवा आहे? तेव्हा तेजस आता मानसीची थट्टा करत म्हणायला लागतो की काय आहे ना, रात्री अपरात्री लोक इतके प्रश्न विचारतात ना की त्यांची तोंडच आता मला शिवायचे आहेत. तेव्हा मानसी हसते आणि विचारते की नाही म्हणजे आत्ता मागताय तुम्ही म्हणून विचारलं, बरं ठीक आहे मी आणून देते. मानसी तेजसला सुई दोरा तरी आणून देते. त्यानंतर तेजस हा तिथेच पायऱ्यावरती बसून सुईमध्ये दोरा ओवण्याचा प्रयत्न करत असतो आणि मानसी हे सगळे खिडकीतून पाहत असते. तेजसला आता ते करता येत नसल्याने मानसी त्याच्यावरती जोरजोरात हसायला लागते आणि तेजस इकडे तिकडे घाबरून म्हणायला लागतो की हडळ आली की काय. तेव्हा मानसी सांगते की राष्ट्रहित, काही काय बोलताय? तर त्यानंतर तेजसच्या मदतीसाठी मानसी येते. बाहेर आल्यानंतर मानसी तेजसला सांगते की काय राष्ट्रहित, अहो सगळ्यांचे प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व करता आणि साधा सुईमध्ये तुम्हाला दोरा ओवता येत नाही. तेव्हा तिथे आता तेजस मानसी समोर बडबड करत म्हणायला लागतो की अहो तुमची सुई खूप छोटी आहे ना, आमच्या सुया घरच्या बघा ना कसल्या परफेक्ट आहेत. दारामध्ये ना हार ओवून देण्यासाठी लोकांची लाईन लागायची. तिथे आता मानसी तेजसला विचारते की मिस्टर राष्ट्रहित,
हा शर्ट घालून जात आहे म्हणजे नक्की काय स्पेशल आहे उद्या. तेव्हा तेजस चकित होऊन मानसीकडे पाहतो आणि त्याला वाटतं की त्याचा बर्थडे मानसीला माहिती झाला असेल. परंतु तिथे आता तेजस विचारतो की तुम्हाला कसं कळलं. तेव्हा मानसी सांगते की मिस्टर राष्ट्रहित एवढा छान शर्ट घालून आता तुम्ही बाहेर जाणार आहात म्हटल्यानंतर काहीतरी स्पेशल असेलच ना, सांगा ना काय स्पेशल आहे. तेव्हा तेजसच्या लक्षात येतं की त्याच्या बड्डेविषयी मानसीला काहीच माहिती नाही आहे. तेजस मानसीला सांगतो की काय आहे उद्या इंटरव्ह्यूला जाणार आहे ना. तेव्हा मानसी विचारते की का, परंतु तुम्ही तर राष्ट्रहिताचं काम करताना मग इंटरव्ह्यू का. तेव्हा तेजस सांगतो की काय आहे राष्ट्रहिताच्या कामाने घर चालत नाही आहे ना, मग तात्या आणि आईसाठी चालू आहे इंटरव्ह्यू देण्यासाठी. तेव्हा मानसी सांगते की बेस्ट. आणि त्यानंतर तेजसला ती नोकरी मिळावी यासाठी मानसी शुभेच्छासुद्धा देते. तर मानसीने आता तेजसच्या शर्टचा खिसा शिवून दिलेला असतो. त्यानंतर मानसी तो शर्ट तेजसच्या हाती देते आणि त्यानंतर ती निघाली असता तेजस तिला थांबवतो. तेजस मानसीला विचारतो की मला एक सांगा मिस लकी चांप की तुम्ही थोडं का असेना परंतु रणजितरावांना मिस करताच ना. तेव्हा मानसी आता खूप चिडते तेजसवरती आणि त्यानंतर मनोमन म्हणायला लागते की एवढे हुशार असूनही तुम्हाला काहीच कळत नाहीत बावळट. तेव्हा तेजस विचारतो की काय काय म्हणालात तुम्ही. तेव्हा मानसी सांगते की नाही अजिबात नाही. त्यानंतर तेजस मानसीसमोर हट्टच धरतो. तो सांगतो की एक काम करा तुम्ही ना डोळे बंद करा. तेव्हा मानसी विचारते की का. तर तेजस सांगतो की काय ना लकी चांप, आपण डोळे बंद केल्यानंतर जे चेहरे आपल्या नजरेसमोर येतात ना त्या लोकांना आपण सतत मिस करत असतो, त्यामुळे करा ना प्लीज. तेव्हा मानसी नकार देते. तर त्यानंतर तेजस आता हट्टीपणाच करतो. तर मानसीचं लक्ष अचानक आता गेटकडे जाता तिला समोर सूरज उभा दिसतो आणि ती म्हणायला लागते की सूरज. तेव्हा तेजस विचारतो की काय सूरज दादाला मिस करता तुम्ही. तेव्हा मानसी सांगते की राष्ट्रहित समोर बघा सूरज दादा उभे आहेत. आता सूरज आला आहे आणि त्याने आपल्याला पाहिलं आहे म्हटल्यानंतर तेजस आता मानसीसोबत वाद घालण्याची नाटकं परत चालू करतो आणि तो म्हणायला लागतो की का तुम्हाला काय वाटतं हे माझं घर आहे, कुठे उभं राहायचं कुठे बसायचं माझं मी ठरवणार ना, काय दादा बरोबर की नाही. तेव्हा सूरज आता तेजसवरती चिडतो आणि त्याला म्हणतो की ए तेजा, मी ना तुला आता लहान भाऊ म्हणून खांद्यावरती घेऊन मिरवायला लागलो तर तू मुद्दाम यांना त्रास देतो का रे. सूरज दारूच्या नशेमध्ये आहे हे मानसी आणि तेजसच्या लक्षात आलेलं असतं. सूरज दादा पुढे येतात आणि तेजसला खेचतात. तेव्हा तेजस आता खालती पडणार तर तेजस पटकन स्वतःला सावरतो. त्यानंतर तिथे सूरज दादा म्हणतात की काय रे तेजा, तू आता यांना त्रास देतोस ना, थांब मी तुझं नाव गायत्री वहिनींना सांगतो. आता सूरज दादा मोठ्याने गायत्रीला हाका मारणार तेव्हा तेजस पटकन त्याचं तोंड बंद करतो आणि मानसीला तेथून झोपण्यासाठी जायला सांगतो. मानसी तेजसला गुड नाईट म्हणते आणि निघून जाते. सूरज आता त्याला प्रश्न पडतो की मानसी तेजसला गुड नाईट म्हणाली की त्याला. तर इकडे मानसी जेव्हा आता रूममध्ये झोपण्यासाठी आली असता त्यानंतर मानसीला आता तेजसचं बोलणं आठवतं आणि तेजसने मानसीला सांगितलेलं असतं की डोळे बंद करा आणि जर आपल्या नजरेसमोर जर एखाद्या व्यक्तीचा चेहरा येत असेल तर आपण त्या व्यक्तीला खूप जास्त मिस करतो. तेव्हा मानसी आता हा प्रयोग करूनही बघते. आपले डोळे बंद केले असता क्षणी मानसीला तिचे वडील तिचे बाबा संपतराव आठवत असतात. परंतु अचानकपणे मानसीच्या नजरेसमोरून तेजसचा चेहरा काही केल्या हटतच नसतो आणि मानसीला आता कळतच नाही की तिच्यासोबत असं का होतं आहे. त्यानंतर मानसी कुस बदलते परंतु काही केल्या तिच्या नजरेसमोरून तेजसचा चेहरा हटतच नसतो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी प्रभू निवासात कृष्ण जन्माष्टमी साजरी करण्यासाठी सगळी जय्यत तयारीला सुरुवात झालेली असते. फुलांचे हार वगैरे सगळे काही तयार असतात. आबा तिथे आता सुनंदाला सांगत असते, विचारत असते की हार नक्की कुठे कुठे लावायचे आहेत. इतक्या तिथे गायत्री येते आणि गायत्री म्हणायला लागते की अरे वा, आज छान तयारी चालू केली आहे. परंतु सासूबाई अजून एक आपल्या घरी स्पेशल दिवस आहे, कुठे बर्थडे बॉय. असं तेजसबद्दल विचारून गायत्री मुद्दाम त्यांच्या जखमेवरती मीठ चोळायला लागते आणि त्यानंतर स्वतःच परत म्हणायला लागते अरे हो मी विसरले ना, तेजस भाऊजींना तात्यासाहेबांनी घराच्या बाहेर हाकललं आहे. गायत्री मुद्दाम आता सुनंदा समोर म्हणते की कधी एकदा तेजस भाऊजींना विष देते असं झालं आहे मला. तेव्हा धक्क्याने आबा सुनंदा तिच्याकडे पाहता लगेच शब्द पालटत म्हणायला लागते की नाही म्हणजे बर्थडे आहे ना आज त्यांचा, कधी एकदा त्यांना विश करते असं झालं आहे. आणि ती मुद्दाम आता तेजसला हाका मारत बाहेर आलेली असते. इकडे तिकडे तेजसला शोधते परंतु तेजस कुठेही तिच्या नजरेस पडत नाही. तेव्हा तिथे सुनंदा सांगते की बाहेर गेला आहे तो.
तर गायत्री मुद्दाम आता सुनंदाला म्हणते की काय हो सासूबाई, किती भोळ्या आहात तुम्ही, तुमचा मुलगा पळाला आहे. काय आहे ना सासूबाई, तुमच्या मुलाला स्वतःच्या हातात तोंड दाखवायची लाज वाटत असेल ना, त्यामुळे बुडाला पाय लावून पळाला असेल तुमचा मुलगा, असं गायत्री मुद्दाम सुनंदाला टोमणे मारत असते. तर इतक्यात आता मानसी येते आणि मानसी गायत्रीला गुड मॉर्निंग म्हणते. तेव्हा गायत्री मानसीला बोलावून घेते आणि तिला तेजसला कुठे पाहिलं असल्याचे विचारते. तेव्हा मानसी सांगते की नाही, मानसीला चांगलंच माहिती असतं की तेजस इंटरव्ह्यूला गेला आहे, परंतु मानसी तिथे तिने त्याला पाहिल्याचं सांगत नाही. तर त्यानंतर ती सूरजला हाक मारते. सूरजला विचारते की 50 रुपये हवे आहेत ना, मग काय करायचं काम माहिती आहे ना. तेव्हा सूरजसुद्धा लगेच सांगून टाकतो की हो, तेजस आला की तुम्हाला कळवायचं. आणि अगदी गायत्रीचा गुलाम असल्यासारखा सूरज तिथे पहारा देत उभा असतो तेजसची वाट पाहत. तेव्हा मानसी विचार करते की अरे बापरे, मिस्टर राष्ट्रहित इंटरव्ह्यूला गेले आहेत, ही गोष्ट त्याने कोणालाच सांगितली नाही वाटतं. तेजस इकडे कोचिंग क्लासेसमध्ये इंटरव्ह्यूसाठी आलेला असतो. तेजसचे 2-3 मार्क लिस्ट पाहता आता तेथील सर त्याच्यावरती इम्प्रेस झालेले असतात. तेव्हा तेजस त्यांना सांगतो की सर अजूनही सर्टिफिकेट मार्क लिस्ट आहेत, परंतु सर सांगतात की नाही, एवढं पुरेसं आहे. तेव्हा तेजस विचारतो की सर मला एक सांगा की नक्की मी आता इथे काय काम करू शकतो, म्हणजे नक्की माझं काम तरी काय आहे. तेव्हा सर तेजसला सांगतात की इथे ना कोचिंग क्लासेस घेतले जातात आणि तुम्हाला मुलांना शिकवायचं आहे. तेव्हा तेजस सांगतो की अच्छा, म्हणजे मला कॉलेजच्या मुलांना शिकवायचं आहे. तर तेव्हा ते शिक्षक सर तेजसला सांगतात की नाही, 5वी ते 10वीच्या मुलांना. तेव्हा तेजस त्यांना सांगतो की परंतु सर, अहो मी तर M.Com केला आहे, गोल्ड मेडलिस्ट आहे, तुम्ही पाहिलं आहे, आणि तरीसुद्धा. तर ते सर तेजसला सांगतात की काय आहे, आमचे कोचिंग क्लासेस जरी असले ना तरी 5वी ते 10वी एवढ्याच विद्यार्थ्यांचे आम्ही घेतो, त्यामुळे. तेव्हा तेजस आता ती नोकरी करण्यासाठी तयार होतो. तेजस पगाराबद्दल विचारतात. ते शिक्षकाने आता तेजसला सांगितलेलं असतं की 15,000. तेजसला आता पगार खूप कमी वाटते. तेजसला ते रणजितचं बोलणं आठवतं की मशीनचे पैसे रणजितला द्यायचे असतात तेजसला. त्यामुळे तेजस ते सरांना परत विचारतो की सर पगार जास्त वाढवून मिळू शकते का, परंतु ते सर नकार देतात. तेव्हा आता तेजसने ही नोकरी करायची अगदी पक्क ठरवलेलं असतं. तर त्यानंतर तेजस जाणार इतक्यात तेजसच्या लक्षात येतं की तात्यांनी तेजसला बजावलेलं असतं की कोणत्याही अवैध मार्गाने माझं कर्ज इथं फेडायचं नाही. तेव्हा तेजस त्या सरांना सांगतो की सर तुम्ही जॉईनिंग लेटर स्टॅम्प सेट मला देऊ शकता का. तेव्हा ते सर लगेच तयार होतात. जॉब इंटरव्ह्यूमध्ये तेजस पास झालेला असतो, त्याला नोकरीही मिळालेली असते. सर लेटर देईपर्यंत तेजस मनोमन विचार करतो की डाव्या हाताने सही करून माझं मीच लेटर तयार करू शकत होतो, परंतु तात्यांना यावेळेस वचन दिलं आहे की वैद्य मार्गानेच घरात पैसा आणेल म्हणून. उगाचच माझ्या या चुकीच्या एका कामामुळे गालबोट लागायला नको. तर त्यानंतर तेजसने आता ती नोकरी करण्याचं पक्क ठरवलेलं असतं आणि तेजस जात असता परत एकदा त्या कोचिंग क्लासेसच्या बोर्डकडे पाहतो आणि त्या सरांना सांगतो की सर, यावर्षीसुद्धा तुमचा 100% निकाल नक्की लागेल. आणि खुश होतच तेजस आता घरी जायला निघतो. तर तेजस इकडे आता रणजितची वाट पाहत उभा असतो, कारण रणजितने आधीच तेजसला फोन करून त्याला भेटण्यासाठी सांगितलेलं असतं. इतक्यातच गीताचा रणजित तेजसला फोन येतो. तेव्हा गीता विचारते की भाऊजी तुम्ही गेला होतात ना, काय झालं इंटरव्ह्यूमध्ये. तेव्हा तेजस सांगतो की वहिनी, इंटरव्ह्यू छान झाला आहे, नोकरी पक्की झाली आहे आणि तो जॉब मी नक्की करणार आहे. तेव्हा गीता खूप खुश होते आणि तेजसला सांगते की भाऊजी आता घरी जा आणि सगळ्यांना छानसा असं सरप्राईज द्या, सगळेजण खरंच खूप खुश होतील. इतक्यातच रणजित तिथे येतो आणि तेजस आता फोन ठेवून दिल्यानंतर रणजित आता खूप घाबरलेला असतो. तेजसला तर कळतच नसतं की रणजितचं नक्की काय चाललं आहे. आता गाडीमध्ये बसल्यानंतर तेजस रणजितला विचारतो की काय झालं तुम्हाला, एवढं अर्जंटली मला कशाला बोलावून घेतलं. तर रणजित घाबरतच तेजसला सांगतो की अहो खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे, मानसी कुठेतरी गायब झाल्या आहेत. नाही म्हणजे मला आता कळालं आहे की ती तिच्या मामीच्या घरी राहत नाही आहे, कुठे गेली असेल काहीच पत्ता लागत नाही आहे, आपल्याला शोधावं लागेल जाऊन. तेव्हा तेजस हसत असतो. तर रणजित तिथे तेजसला विचारतो की अहो तुम्ही काय हसताय, मला एकतरी ते खूप जास्त टेन्शन आले आहे, मानसी भेटत नाही आहे आणि तुम्ही हसताय. तेव्हा तेजस हसतच म्हणायला लागतो की तुमचं परत सुरू झालं रेल्वेचं इंजिन, किती ते प्रेम, किती ती काळजी. अहो मिस लकी चमची तुम्ही काळजी करू नका, मी तुम्हाला वचन दिलं आहे ना, तुमची भेट नक्की घडवून आणेल मी आणि तुमचं रेल्वेचे इंजिन सुरक्षित ठिकाणी पार्क झालं आहे.
तेव्हा रणजितचा जीव आता भांड्यात पडतो. रणजित तिथे मानसीच्या काळजीमध्ये असतो. तो विचारतो की कुठं आहे मानसी, मला तिला आत्ताच्या आत्ता भेटायचं आहे. तेव्हा तेजस सांगतो की ओ भेटणार, मी तुमची भेट घडवून आणणार, परंतु थोडा धीर धरा. तेजसला आता खूप टेन्शन आलेलं असतं. तो विचार करतो की मिस लकी चॅम्पला आता रणजितसोबत लग्न करण्यासाठी मी कसं तयार करणार आहे ते जाणे. तर इकडे घरामध्ये प्रभू निवासात सूरज तेजसची वाट पाहत उभा असतो, कारण त्याला गायत्रीकडून 50 रुपये जे मिळवायचे असतात. थोड्या वेळाने तेजस जेव्हा घरी आलेला असतो तर मोठ्याने सूरज आता ओरडायला लागतो की तेजा आला वहिनी माझे 50 रुपये, असं म्हणत तो घरात पळत जातो गायत्रीला तेजस घरी आल्याचं सांगण्यासाठी. तेव्हा मानसी इशाऱ्याद्वारेच तेजसला विचारते की इंटरव्ह्यू कसा झाला, नोकरी मिळाली का. तेजसही अगदी त्याच्या स्टाईलमध्ये त्याला नोकरी मिळाल्याचं सांगतो. तेव्हा मानसी आनंदाने अगदी भारावून गेलेली असते. त्यानंतर सगळेजण तेजसला बर्थडे विश करत बाहेर आलेले असतात. तेव्हा मानसीला समजतं की तेजसचा तर आज वाढदिवस आहे आणि मानसी तेजसकडे पाहतच राहते. घरातले सगळ्यांनीच आता तेजसला बर्थडे विश केलेले असतात. तर गायत्री आता तेजसला विचारते की काय भाऊजी, आज चेहऱ्यावरती एवढा आनंद, आता काय संकल्प केला आहे इथून पुढे. तेव्हा तेजस म्हणायला लागतो की नका ना विचारू वहिनी, मी सांगितलं तर तुमच्या आनंदावर विरजण पडेल हो ना, आणि पळून बिळून मी कुठे जात नसतो हा वहिनी, मी इथेच आहे तुमच्या बारा वाजवण्यासाठी. तेव्हा गायत्रीचा चेहरा पडतो. त्यानंतर तेजस हा सुनंदाकडे जातो आणि तिथे सांगायला लागतो की आई इंटरव्ह्यूला गेलो होतो. तेव्हा सुनंदा घाबरतच विचारते की मग काय झालं. तेव्हा तेजस सांगतो की काय होणार होतं, मिळाली नोकरी, हे बघ जॉईनिंग लेटर. तर तिथे आता दिनेश मनोमन म्हणतो की अरे तेजस, कशाला या गायत्रीसमोर नोकरी पक्की झाल्याचं सांगितलं. तेजसला नोकरी मिळाली आहे ही बातमी आता कळता क्षणी गायत्रीच्या डोक्यात आता तिळक जाते. तिचा चेहरा पुरता उतरून गेलेला असतो. मानसी तर खूप खुश झालेली असते. घरातले सगळेजण तेजसला नोकरी मिळाल्याबद्दल खूप खुश असतात, परंतु त्याचा आनंद मात्र गायत्रीलाच झालेलाच नसतो. त्यानंतर नोकरीचं जॉईनिंग लेटर तो गायत्रीला दाखवतो आणि म्हणतो की बघताय ना वहिनी, नोकरी मिळाली आहे मला. तेव्हा तेजस तिथे त्याच्या आईला सांगतो की आई, आज अगदी धूमधडाक्यात कृष्ण जन्माष्टमी साजरी झाली पाहिजे बरं का. तेव्हा कारस्थानी गायत्री मनोमन विचार करते की तेजस, मगाशी मी विचारल्यानंतर तू मला म्हणाला होतास ना की मी सांगितलं तर माझ्या आनंदावरती विरजण पडेल म्हणून, मग आता बघ कृष्ण जन्माष्टमी साजरी झाल्यानंतर तुझ्यासाठी छानसं गिफ्ट ठेवलं आहे. हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपण पाहणार आहोत की कृष्ण जन्माष्टमी प्रभू निवासात साजरी होत असता तिथे मानसी तिच्या कुटुंबियांना जायचं असतं, परंतु त्यांना मुद्दाम आता तेजस अडवतो आणि त्यांच्यासोबत वाद घालत असता क्षणी तिथे गायत्री येते आणि गायत्री मानसी संपदाला सांगायला लागते की आमच्या घरात कृष्ण जन्माष्टमी साजरा करण्यासाठी तुम्ही यायचं की नाही हे आम्ही ठरवणार, आणि तुम्हाला घरातलीच काय बाहेर राहत असणारी व्यक्तीसुद्धा अडवू नाही शकणार. तेजस मुद्दाम आता तिरक्या नजरेने गायत्रीकडे पाहत असतो आणि तेजसने हे सगळं मुद्दाम केलेलं असतं का, तर या तिघींना कृष्ण जन्माष्टमी साजरी करण्यासाठी प्रभू निवासात जाता यावं. गायत्रीने अगदी सन्मानाने मानसी तिच्या आईला घरात बोलावून घेतलेलं असतं. त्यानंतर मानसी पुढे जात असता दारामध्ये उभी राहत मानसी आता मागे वळून तेजसकडे पाहते आणि मनोमन विचार करते की कळत न कळत का असेना, परंतु या घराशी माझं कसलं तरी नातं जोडलं जात आहे.